नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठीची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे 2459 पदांसाठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 29 ऑक्टोबर 2025 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 30 नोव्हेंबर 2025. ही जी भरती प्रक्रिया असणार आहे तर ती 2025 पर्यंतच्या डिसेंबरपर्यंतच्या जे रिक्त पदे असणार आहे तर त्याच्यासाठीची ही भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 2025 मध्ये जे अर्ज करण्यासाठी सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची बघणी कशी करण्यात आलेली आहे आणि कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते आता आपण पाहणार आहोत. मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर अनुसूचित जातीसाठी जे आहेत 320 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 172, विभक्त जाती अ साठी 74, भटक्या जमाती ब साठी 61, भटक्या जमाती क साठी 84, भटक्या जमाती ड साठी 49, विमा साठी 49, इतर मागासवर्गासाठी 476, त्यानंतर SCBC साठी 247, EWS साठी 246, EWS साठी 246, SCBC साठी 246 आणि अराखीवसाठी खुल्या प्रवर्गासाठी 689 असे 2459 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये मग महिला आरक्षण आहे, खेळाडूसाठीचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठीचं आरक्षण आहे, भूकंपग्रस्त उमेदवार आहेत त्यांचं आरक्षण आहे, माजी सैनिकाचं आरक्षण आहे, अंशकालीन पदवीधर असाल तर त्याचं आरक्षण आहे, पोलीस पाल्य आहे, गृहरक्षक दल आहे, अनाथासाठीचे जे आहेत ते 25 जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत, 1% आरक्षण जे आहे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर याच्यामध्ये पोलीस शिपाई बॅट्समन या पदासाठी एकूण 8 जागा आहेत. मग त्याच्यासाठी अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विभक्त जाती अ साठी जागा नाही, भटक्या जमाती ब साठी, क साठी, ड साठी, विमा साठी जागा नाही आहे, इतर मागासवर्गासाठी 2 आहेत, EWS साठी 1 आहे, SCBC साठी 1 आहे, अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 2 अशा एकूण 8 जागा ज्या आहेत बँड्समन या पदासाठी असणार आहेत. ही जी भरती प्रक्रिया आहे 2025-26 साठीची 2024-25 साठीची पोलीस भरती, मुंबई पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना जे आहेत अर्ज करण्यासाठी जे आहेत शैक्षणिक पात्रता जी आहे ते 12वी पास लागणार आहे. वयोमर्यादा जी आहे ते खुल्या प्रवर्गातून असाल तर 18 ते 28 आहे, मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 33 आहे. मग त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन असाल तो वयामध्ये कन्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर माजी सैनिक असाल तरी वयामध्ये कन्सेशन आहे, खेळाडू उमेदवार असाल तरी वयामध्ये कन्सेशन आहे, पोलीस पाल्य असाल तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती वेगळी आहे. तर त्याच्या संदर्भातला डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अभ्यासक्रम जो आहे पोलीस भरतीसाठीचा 25 प्रश्न बुद्धिमत्ता, 25 प्रश्न गणित, 25 प्रश्न GS GK आणि 25 प्रश्न मराठी असा घटकावर जो आहे तो 100 प्रश्न असतात आणि 100 गुणासाठी ही परीक्षा घेतली जाते. आणि लेखी परीक्षा जी आहे ते 100 गुणाची आणि मैदानी चाचणी जी आहे ती 50 गुणाची घेतली जाते. मैदानी चाचणीमध्ये जे आहे तर पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर, त्यानंतर 100 मीटर आणि गोळाफेक आहे आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक असे इव्हेंट जे आहेत ते असतात. त्याच्यासाठी 50 गुण जे आहेत ते तुम्हाला धरले जातात आणि त्यावरच जो आहे तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो लागला जातो. लेखी परीक्षा जी आहे तर ती पात्र होण्यासाठी तुम्हाला मैदानी चाचणी पात्र होणं आवश्यक असणार आहे. तर ही भरती प्रक्रिया जी आहे 2024-25 साठीची, तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.